आज आहे गणपती बाप्पाचा बर्थडे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी ऋतिका. तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. सर्वात प्रथम गणपती बाप्पा मोरया तुम्ही सुद्धा म्हणा हा. आज गणपती बाप्पाचा बर्थडे असला तरी पण मला कोर्टात जाणं होतं. बिकॉज लहानपण ते लहानपण आणि मोठेपण ते मोठेपण. लहानपणी असं वाटायचं की मोठे असतो तर किती मस्त, कोणतंच टेन्शन नाही. पण आता मोठे झाल्यावर समजते की लहानपणाची किंमत काय होती. असो, कोर्टात आज थोडीफार कामं कमी होती, त्याच्यामुळे मी माझ्या फ्रेंडसोबत बाकी कोर्ट अटेंड केले आणि थोडीफार गप्पा गोष्टी केल्या इकडे तिकडच्या. टिफिन खायलासुद्धाच बरेच दिवसानंतर मी हिराकोटला गेले होते, कारण पूजा होती कंपन द्यायला आणि सायना. आणि त्यानंतर घरी आले. आजचा दिवस थोडा लो होता. मला माहीत नाही, बरं वाटतं आहे बट थोडंसं एनर्जी डाऊन आहे, कारण भरपूर दिवस झाले काही नाही काय चालू आहे. एक्झाम झाली, बड्डे झाला, त्याच्यानंतर अजून दुसऱ्या तिसऱ्या गोष्टी झाल्या. सो त्याच्यामुळे बॉडी पूर्ण हेक्टिक झालेली असं वाटतं. असो, गणपती बाप्पाचा दिवस आहे, सो गणपती बाप्पाच्या देवळात जाणं आलं. सो आमच्या गणपती बाप्पाच्या देवळात गावातल्या मी पाया पडायला गेले होते. तिथे गेल्यावर इतकं प्रसन्न वाटलं, 2-3 मिनटासाठी का होईना पण छान वाटलं. ती गाणी आणि तो सगळा एन्व्हायरमेंट, वाव मस्त. त्यानंतर आज गुरुवार होता, सो ऑब्व्हियसली आम्ही दर गुरुवारी साईबाबांच्या मंदिरात जातो. सो आम्ही आमच्या गावातल्या गणपतीच्या देवळात पाया पडल्यानंतर साईबाबांच्या इथे रांजणपाड्याला साईबाबांच्या इथे पाया पडायला गेलो. त्यानंतर घरी आले. घरी आल्यानंतर काही करण्याची इच्छा नव्हती, पण हे काम करणं इम्पॉर्टंट होतं, कारण हे अर्जंटली रिक्वायर्ड होतं. सो ते काम करून मी ते दिलं. आणि त्यानंतर जेवायला आज मी घरी नसल्यामुळे हे जेवण मी मिस केलं होतं. सो मी आज संध्याकाळी असं मस्तपैकी जेवले आणि त्यानंतर विमेन्स IPL चालू आहे, ती बघितली आणि असा दिवस एंड केला. आता नवीन ब्लॉग चांगले येणार आहेत, सो स्टे ट्यून. बाय बाय.